आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या साड्या तुमच्या साडी कलेक्शनमध्ये असायलाच पाहिजेत हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे। जर तुमचं लग्न होणार असेल तर तुमच्या साडी कलेक्शनमध्ये या 8ही साड्या असायलाच पाहिजेत। असतील तर तुम्ही या साड्या तुमच्या साडी कलेक्शनमध्ये नक्की शामिल करा। तर त्या 8 साड्या कोणत्या आहेत हे बघूया। पहिली जी साडी आहे ती आहे बनारसी साडी। येवला म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती पैठणी आणि बनारस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती बनारसी साडी। वाराणसी मधील बेनारस या नावावरून या साडीला बनारसी हे नाव पडले। या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे या साडीवरती केलेलं जरी काम फक्त बनारस मध्येच नाही तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही साडी बनवली जाते। या बनारसी साड्या सिल्क, कोरी आणि जरी या मटेरियल मध्ये मिळतात। ही साडी बनवण्यासाठी 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो, त्यामुळे ही साडी प्रचंड महाग असते। शिवाय या साडीचं वजन सुद्धा खूप जास्त असतं, त्यामुळे या साडीच्या किमती सुद्धा खूप जास्त असतात। बॉलिवूड मध्ये या साडीची प्रचंड क्रेज आहे। बऱ्याच ऍक्ट्रेस तुम्हाला या साड्या वेअर केलेल्या दिसतील। या साड्या थोड्याशा जड असतात, त्यामुळे 10,000 पासून या साड्यांच्या किमती सुरू होतात आणि लाखो रुपयांपर्यंत या साड्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। सेमी बनारसी साडी सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि या साड्यांच्या किमती 2,000 पासून सुरू होतात। पण जी ऍक्च्युअल ओरिजिनल बनारसी सिल्क साडी आहे ती सिल्क साडी दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते, त्यामुळे ही साडी सुद्धा तुमच्या साडी कलेक्शन मध्ये असायलाच पाहिजे। आपली दुसरी जी साडी आहे ती आहे कांजीवरम सिल्क साडी। ही सिल्क साडी तामिळनाडूमध्ये लग्न कार्यासाठी वापरली जाते आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा लग्नांमध्ये नववधू ही साडी आवर्जून नेसतात। महाराष्ट्रामध्ये या साडीला खूप जास्त पसंती दिली जाते। ही साडी बनवण्यासाठी जरीच्या वेगवेगळ्या दोऱ्यांचा वापर केला जातो आणि त्याचबरोबर चांदीच्या तारेचा सुद्धा वापर ही साडी बनवण्यासाठी केला जातो आणि स्पेशली रात्रीच्या वेळी ही साडी खूप सुंदर दिसते। तुम्ही बघताय ती आहे कांजीवरम सिल्क साडी। ही सिल्क साडी मी 20,000 रुपयाला खरेदी केली होती आणि आता वेगवेगळ्या व्हरायटी या साडीमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। साडीच्या किमती 15,000 पासून सुरू होतात आणि लाखोंच्या घरामध्ये या साडीच्या किमती असतात। या साडीला सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रचंड मागणी आहे आणि तितकीच पॉप्युलर ही साडी आहे, त्यामुळे ही साडी सुद्धा तुमच्या साड्यांमध्ये तुम्ही नक्की शामिल करा आणि ही साडी सुद्धा तुमच्याकडे असायलाच पाहिजे। तिसरी जी साडी आहे ती आहे टसर सिल्क साडी। ही साडी भागलपूरमध्ये बनवली जाते आणि त्याचबरोबर भागलपूरच्या आजूबाजूच्या गावांमध्ये खूप जास्त मेहनत करून ही साडी बनवली जाते। या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही साडी जेव्हा तुम्ही लांबून बघाल तेव्हा ही साडी तुम्हाला थोडीशी खरबडीत वाटेल, पण जेव्हा तुम्ही या साडीवरून हात फिरवाल तेवढीच मऊ तुम्हाला ही साडी जाणवेल आणि ही साडी जशी जशी जुनी होईल तशी तशी या साडीची चमक ही वाढत जाते। त्यामुळे ही साडी सुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप जास्त पॉप्युलर साडी आहे। तुमच्या साडी कलेक्शनमध्ये ही साडी सुद्धा नक्कीच असायला हवी। आता आपली चौथी जी साडी आहे ती आहे खादी कॉटन साडी। ही साडी बंगालमध्ये तयार केली जाते आणि महाराष्ट्रामध्ये या साडीची प्रचंड क्रेज आहे। विशेष म्हणजे ही साडी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे वापरता येते। ऑफिस वेअरसाठी ही साडी छान फॉर्मल होऊन जाते। जर तुम्हाला त्याच काठपदर साड्या आणि जड साड्या नेसायचा कंटाळा आलेला असेल तर कॉटनच्या साडीवरती छान अशी ज्वेलरी वेअर करून छान असा ग्लॅमरस लुक मिळवू शकता। तुम्ही बघितलेलं असेल खूप साऱ्या साड्या या ट्रेंडिंग मध्ये येतात आणि आउट ऑफ ट्रेंड होतात, पण कॉटनची साडी ही अशी साडी आहे की ती कधीही आउट ऑफ ट्रेंड होत नाही, नेहमी ट्रेंडिंग मध्येच असते। आणि या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही साडी वर्षानुवर्ष टिकते आणि जशी जशी ही साडी जुनी होईल तशी तशी या साडीचं कापड हे अजून सॉफ्ट होत जातं। त्यामुळे अशा सुंदर कॉटनच्या साडीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही। त्यामुळे कॉटनची एक तरी साडी तुमच्या साडी कलेक्शन मध्ये असायलाच पाहिजे। पाचवी जी साडी आहे ती आहे शिफॉन साडी। कुठलीही साडी नेसली तरी प्रत्येक स्त्री ही सुंदरच दिसते, पण काही साड्यांचं कापड हे असं असतं ना की ते मुळातच खूप सुंदर असतं। त्या साड्या जेव्हा आपण वेअर करतो तेव्हा त्या साड्यांमध्ये आपलं सौंदर्य हे अजून खुलून दिसतं। त्यामधली साडी म्हणजे शिफॉन साडी आणि जॉर्जेट साडी। प्लेन शिफॉनच्या आणि जॉर्जेटच्या साड्या असतात। तुम्ही बघितलेलं असेल बॉलिवूडच्या बऱ्याच सॉन्ग मध्ये अभिनेत्री अशा प्रकारच्या प्लेन जॉर्जेटच्या आणि शिफॉनच्या साड्या वेअर करतात। तुम्ही बघितलेलं असेल श्रीदेवी पासून ते आतापर्यंतच्या मूवी मध्ये जे सॉन्ग्स आहेत त्या सॉन्ग्स मध्ये या प्लेन साड्या खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत। त्यावरून तुम्हाला समजत असेल की या जॉर्जेटच्या आणि या शिफॉनच्या साडीची ट्रेंड ही खूप जास्त आहे आणि या साड्या सुद्धा आउट ऑफ ट्रेंड अजिबात होत नाही। साड्यांची खासियत म्हणजे या साड्या तुम्ही घरी सुद्धा यूज करू शकता किंवा छान अशा प्रिंट असणाऱ्या साड्या किंवा वेगवेगळ्या डिझाइन मध्ये ज्या शिफॉनच्या आणि जॉर्जेटच्या साड्या असतात त्या साड्या तुम्ही पार्टीवेअर म्हणून सुद्धा यूज करू शकता। छान अशी प्लेन साडी वेअर करू शकता आणि त्यावरती छान असा वर्कचा ब्लाउज सुद्धा तुम्ही वेअर करू शकता। त्यामध्ये तुम्हाला वेस्टर्न लुक येण्यासाठी खूप जास्त मदत होईल। आता जी मी साडी वेअर केलेली आहे ती सुद्धा शिफॉनची साडी आहे आणि त्यावरती मी कॉन्ट्रास्ट असा ब्लॅक कलरचा ब्लाउज वेअर केलेला आहे। खूप सिंपल अशी प्लेन साडी आहे, पण त्यावरती मी ज्वेलरी वेअर केल्यामुळे या साडीचा लुक हा खूप सुंदर दिसते। तशाच प्रकारे तुम्ही छान अशी ज्वेलरी त्यामध्ये जर वेअर केली तर तुमच्या साडीला एक वेस्टर्न लुक येण्यासाठी आणि तुमचा लुक हा ग्लॅमरस दिसण्यासाठी खूप मदत होते। त्यामुळे अशा प्रकारच्या प्लेन किंवा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ज्या जॉर्जेटच्या आणि शिफॉनच्या साड्या अवेलेबल आहेत तशा साड्या सुद्धा तुमच्या साडी कलेक्शनमध्ये नक्कीच असायला हव्यात। आपली 6वी जी साडी आहे ती आहे ऑर्गॅन्झा साडी। पेस्टल कलर मध्ये, ब्राइट कलर मध्ये, लाइट कलर मध्ये, इवन डार्क कलर
कलरमध्ये अशा वेगवेगळ्या शेडमध्ये या ऑर्गॅन्झा साड्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। ऑर्गॅन्झा साडीच्या बाबतीत सुद्धा मागच्या वर्षी सुद्धा ही साडी ट्रेंडिंगमध्ये होती आणि सध्या सुद्धा या साडीची प्रचंड जास्त ट्रेंड आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आता मार्केटमध्ये ऑर्गॅन्झामध्ये साड्या अवेलेबल आहेत। अशा लाईट वेट असणाऱ्या या साड्यांच्या किमती सुद्धा कमी आहेत आणि या साड्या दिसायला सुद्धा तितक्या सुंदर दिसतात। त्यामुळे स्पेशली मुलींमध्ये आणि महिलांमध्ये या साडीला प्रचंड मागणी आहे आणि त्यामुळे ही साडी सुद्धा तुमच्या साडी कलेक्शन मध्ये नक्कीच असायला पाहिजे। जी साडी आहे ती आहे पैठणी साडी। पैठणी साडीला सगळ्या साड्यांची राणी असं म्हटलं जातं। पैठणी साड्यांचे बरेच प्रकार आहेत, पण पैठणी साड्यांमध्ये शक्यतो प्युअर पैठणी साडी, प्युअर सिल्क पैठणी साडी किंवा हँडलूम पैठणी साडी, महाराणी पैठणी साडी या साड्या सगळ्यात जास्त पॉप्युलर अशा पैठणी साड्या आहेत। महाराष्ट्रामध्ये तर कोणताही कार्यक्रम, कोणताही लग्न समारंभ पैठणीशिवाय अजिबात पूर्ण होत नाही। तुम्ही बघितलेलं असेल महाराष्ट्रामध्ये कुठल्याही लग्न समारंभामध्ये नववधू एक तरी पैठणी साडी नेसतेच। पैठणी साडीमध्ये प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य हे अगदी खुलून दिसतं, त्यामुळे तुमच्या साडी कलेक्शनमध्ये एक तरी पैठणी साडी ही असायलाच पाहिजे। आता पैठणी साड्यांच्या किमतीच्या बाबतीत म्हणायला जाल तर पैठणी साड्या ज्या ओरिजिनल पैठणी साड्या असतात त्या शक्यतो 8,000 पासून सुरू होतात आणि ज्या सेमी पैठणी साड्या असतात त्या पैठणी साड्या 2,000 पासून सुरू होतात। पण ज्या ओरिजिनल पैठणी साड्या असतात तशी शाईन या सेमी पैठणी साड्यांना नसते। ओरिजिनल पैठणी साडी आहे ती साडी तुमच्या साडी कलेक्शन मध्ये नक्की शामिल करा। पण मार्केटमध्ये जर तुम्ही ओरिजिनल पैठणी घ्यायला जाल तेव्हा ओरिजिनल पैठणी कोणती आणि सेमी पैठणी कोणती यामधला फरक जर तुम्हाला समजत नसेल तर त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देते, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। पैठणी घ्यायला जाताना ओरिजिनल पैठणी कोणती आणि सेमी पैठणी कोणती हे तुम्हाला लगेचच लक्षात येईल। त्यामुळे ट्रेंडिंग मध्ये असणाऱ्या पैठणी साड्या तुमच्याकडे नक्कीच असायला हव्यात, जेणेकरून तुमच्या सौंदर्यामध्ये अजून भर पडेल आणि तुम्ही अजून सगळ्यांमध्ये उठून दिसाल। या व्हिडिओमध्ये ज्या साड्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत या सगळ्या साड्या तुमच्या साडी कलेक्शन मध्ये असायलाच हव्यात, कारण या साड्या ट्रेंडिंग मध्ये आहेत आणि यामध्ये तुमचा लुक हा अजून उठून दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कोणत्या विषयावर मी व्हिडिओ बनवावेत हे सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा। तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासोबत। थँक्यू।